चव्हाणांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांवर अप्रत्यक्ष टीका केलेली आहे आणि त्यामुळे मराठवाड्यात नवं राजकारण सुरू झाले। अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण विलासराव देशमुखांचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळे अशोक चव्हाणांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलेले आहे। अशोक चव्हाण यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही, मात्र दिवंगत नेते असा उल्लेख करून त्यांनी विलासराव देशमुख यांच्याकडे बोट दाखवलं। एकेकाळी एकाच पक्षात असलेले दोन्ही नेते राज्याचं नेतृत्व करत होते, पण काँग्रेसमध्ये 14 वर्ष मोठा त्रास सहन करावा लागला, असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला। ज्यावेळेस 14 वर्षी एखादा माणूस एखादी गोष्ट सहन करतो, काही मर्यादा असतात, त्यामुळे शेवटी मला वाटलं की ठीक आहे, आपल्या कामाची किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये पक्षाकडून बळ मिळत नाही किंवा आपली बाजू जी आहे ती समजून घेतल्या जात नाही। विलासराव देशमुख यांनी अशोक चव्हाण यांना गुरुबंधू असं संबोधलं होतं, मात्र आता अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे टीका केल्यानंतर देशमुख कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली। विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद मराठवाड्यात उमटायला सुरुवात झाली आहे। त्याचा निकालावर काय परिणाम होईल हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल।